LLBच्या तिसऱ्या वर्षातील CET परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता। या प्रकरणानंतर आमदार राहुल कुल यांनी राज्य परीक्षा कक्षाकडे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती। आमदार राहुल कुल यांचा रुद्रावतार पाहून आता पुन्हा अशी चूक होणार नाही अशी ग्वाही CETच्या आयुक्तांनी आमदार राहुल कुल यांना दिली असून यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा सन्मानपूर्वक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी LLB अभ्यासक्रमाची CET संपन्न झाली। त्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यांनी अशी तक्रार केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख या CETच्या परीक्षेदरम्यान एकेरी करण्यात आलेला आहे। मी या CET अभ्यासक्रमाचे आयुक्त आणि सक्षम प्राधिकारी माननीय दिलीप सरदेसाई साहेब यांच्याशी संपर्क करून ही बाब निदर्शनास आणून दिली आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचा कोणत्याही महापुरुषाचा उल्लेख हा एकेरी होऊ नये अशा प्रकारची विनंतीच्या सूचना मी त्यांना केलेली आहे। त्यांनीही मला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आम्हाला सगळ्यांना आदर असल्यामुळे पुढे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही अशा प्रकारे मला आश्वस्त केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती, ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा। तर मंडळी, अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकारनामा सोबत।